संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात यंदाचा बैलपोळा सण काहीसा वेगळाच रंगतदार ठरला। पारंपरिकरित्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा हा सण काळानुरूप बदलत्या कृषी जीवनशैलीचा प्रत्यय देणारा ठरला। कारण गावात बैलांच्या जोडीसोबत ट्रॅक्टरांनाही सजवून मिरवणुकीत सामील करण्यात आले। वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला या दिवशी नांगरांपासून सुट्टी दिली जाते। नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ अंघोळ घालून रंगीबेरंगी वस्त्रे, दागिने व गोंडे यांनी सजविले जाते। महिलांना तुपाने हळदीचे शेक देऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। महिलांनी घराघरात मातीच्या बैलांची पूजा केली। ग्रामस्थांनी वाजत गाजत या परंपरेला उजाळा दिला। परंतु आज शेतीत यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या झपाट्याने घटली आहे। पिंपरणे येथे पूर्वी असंख्य बैलजोड्या दिसत असल्या तरी आता जेमतेम 10-12 बैलजोड्या उरल्या आहेत। त्यांची जागा तब्बल 60हून अधिक ट्रॅक्टरने घेतली आहे। नांगरणी, कोळपणी, पेरणी, मळणीपासून ते फवारणीपर्यंतची सर्व कामे ट्रॅक्टरच्या मदतीने होत असल्याने शेतकऱ्यांचा खरा मित्र ट्रॅक्टरच झाला आहे। यंदा पोळ्याच्या निमित्ताने गावकऱ्यांनी ट्रॅक्टरना देखील बैलांसारखे सजवून फुगे गोंडे बांधून भव्य मिरवणूक काढली। काही ट्रॅक्टर चालकांनी कसरती सादर केल्या तर डीजे हलगीच्या तालावर घोडे व बैलांचे नृत्यही रंगले। पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा संगम साधणारा हा सोहळा ग्रामस्थांनी उत्साहात अनुभवला। यावेळी उत्तम नाना रहीस, शिवराम वागचौरे, काकासाहेब गायकवाड, अजित मांडे, पोलीस पाटील विनोद साळवे, अजित देशमुख, संजय बागुल, कल्याण जोरवेकर, निलेश बागुल, शुभम काळे, पप्पू जोशी, राहुल निकम, किशोर रहीस, राजू मांडे, मंजाबापू साळवे, गोरक्षनाथ करपे, सुरेश साळवे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा असा हा बैल ट्रॅक्टर मिक्स पोळा उत्सव पिंपरणेकरांसाठी अविस्मरणीय ठरला। हुशार मारला